सर्वांना नमस्कार. समस्त नागरिकांना मी आव्हान करते आहे की पाण्याची समस्या ही खूप गंभीर आहे. आज पावसाळा यायला बरेच लेट उशीर झालेला आहे. त्यामुळे जेव्हा आम्हाला शासनाने पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्हाला 20% पाणी कपात भेटणार आहे आणि त्या 20% कपातीमध्ये आज आपलं उल्हास नदी म्हणजे 12वरून आपलं जे पाणी भेटतं तेही कमी झालेलं आहे. काळू नदी ही आपली आपण जिथून पाणी उचलतो तेही कमी झालेलं आहे. त्या काळू नदीचं जे आपण पाणी घेत होतो ते 29 मेलाच बंद झालेलं आहे. आणि आज जेव्हा मी पाणी दौरा केला काळू नदीला तिथेही तीच परिस्थिती होती की पाणी खूप लेवल कमी झालेले आहे. त्यामुळे आपण तिथून पाणी घेऊ शकत नाही आणि तो बंद झालेला आहे. आणि आज नंतर मी मोहिली पंप हाऊसला गेली, तिथेही उल्हास नदीची पाहणी केली तर पाणी आहे, पण जो आपल्याला आंध्रावरून पाणी भेटतो जी नदी तिकडून येते तर त्या पाण्याचं तिथून आपल्याला पाणी बंद केलेलं आहे. आंध्रावाले आपल्याला पाणी सोडत नाही आहे, त्यामुळे तेही पाणी बंद झालेलं आहे. आज जी काय परिस्थिती आहे त्यातच आपल्याला ही पाण्याची नियोजन करतो आपण आहोत. तर मी समस्त नागरिकांना आणि माझ्या जनतेला आव्हान करते की पाण्याची परिस्थिती खूप कठीण आहे, बिकट आहे, तर सगळ्यांनी जपून पाणी वापरावं. जेव्हा आपल्याला निसर्ग साथ देईल तेव्हाच आपल्याला हे पाणी भेटू शकतं, एवढंच बोलते मी. मॅडम, की आमचं नियोजन हे चालू आहे, प्रशासन आणि आमचं नियोजन असं चालू आहे की जे आपल्याला आज कोशरी डॅम त्यानंतर काळू नदी तिथून आपण नवीन डॅमची आपण मागणी केली, त्यामध्ये आपलं नाव आहे काळूसाठी. तर त्या प्रकल्पावरून जेव्हा आपल्याला पाणी भेटेल तर बऱ्यापैकी आपली समस्या मिटू शकते. पण आता काय अजून म्हणजे पाणी कपात वाढण्याची शक्यता आहे? हो, अजून जी 24 तासाची पाणी कपात करणार आहोत जो दिवस आहे जसे ठरवलेले आहेत तो चार्टही आपण देतो आहे सगळ्या नागरिकांना की जी 24 तासाचं पाणी कपात करतो म्हणजे 20% पाणी कपात म्हणजे 24 तास झालेलेच आहेत. तर त्यानुसार नागरिकांना मी एवढंच सांगते की पाणी जरा जपून वापरा.